15 मे 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की नांदगाव पेठ टोल नाक्याकडून वाडकी गावांकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या राठी यांच्या फार्म हाऊस जवळ 60 ते 65 वयोगटातील 2 इसम, त्यापैकी सुलतान नावाच्या इसमाने निळे शर्ट व राखाडी पॅन्ट तसेच शकील नावाच्या इसमाने पांढरा शर्ट व काळा पॅन्ट घातलेला, दाढी वाढलेली, पांढरे केस असलेले अशा वर्णनाचे इसम आपल्याजवळ अवैधरित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगून विक्रीकरिता येणार आहेत. अशा खात्रीलायक माहितीवरून नांदगाव पेठ टोल नाक्याकडून वाडकी रोडवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने सापळा रचून आरोपितांना थांबविले असता आरोपी नामे अब्दुल शकील अब्दुल रफीक वय 65 वर्ष, राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी अमरावती, सुलतान बेग जमील बेग वय 62 वर्ष, राहणार गुलिस्ता नगर अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 8.165 किलोग्राम गांजा माल, अंदाजे किंमत 2,03,375 रुपये व 2 मोबाईल, अंदाजे किंमत 2,000 रुपये व साहित्य असा एकूण 2,05,375 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करून नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे अपराध क्रमांक 163/225 कलम 8C 20B 22B 29 NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.